महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। ई रिक्षा आणि अश्वचालक यामधील तिढा सोडविण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे माथेरानमध्ये। ई रिक्षा सुरू झाल्यामुळे घोडेवाल्यांच्या रोजगारावर गदा येत असल्याने घोडेवाल्यांकडून ई रिक्षाला तीव्र विरोध होत असून माथेरानचे वातावरण तापले असून ई रिक्षा आणि घोडे यामधील वाद मिटवण्यासाठी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरानला भेट देत दोन्हीकडील समस्या जाणून घेतल्या। 2 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता कम्युनिटी सेंटर येथे झालेल्या सभेत ई रिक्षा बरोबरच घोड्यांचा व्यवसाय अधिक वृद्धिंगत कसा होईल याकडे लक्ष देणार असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले। यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भनगे शिंदे, अधीक्षक दीक्षांत देशपांडे, काँग्रेस शहराध्यक्ष मनोज खेडकर, शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, भाजप अध्यक्ष प्रवीण सकपाळ, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते। सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयातील याचिकाकर्ते सुनील शिंदे यांनी ई रिक्षा प्रायोगिक तत्वावर कशा प्रकारे सुरू आहे याचे संक्षिप्त वाचन केले। यावर घोडेवाले आणि रिक्षावाले व्यापारी मंडळ यांच्याकडून भाषणाद्वारे विनंती करण्यात आली। घोडेवाल्यांनी होणाऱ्या नुकसानीबद्दल आपले विचार मांडले, तर रिक्षावाले आणि व्यापारी यांनी कोणाचे नुकसान न होता त्याचे फायदे काय असतील हे सभेपुढे आमदारांना सांगितले। सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शेवटी आमदार थोरवे म्हणाले की कोणावरही अन्याय होणार नाही। घोडेवाले, रिक्षावाले आणि व्यापारी यांना एकत्र करून एक स्ट्रॅटर्जी तयार करून यावर तोडगा काढू। ई रिक्षा सुरू झाली तरी घोडेवाल्यांचा व्यवसाय अधिक कसा वाढेल याकडे लक्ष देऊन माथेरानचे पर्यटन वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। येथे उपस्थित असलेल्या दोन्ही बाजूच्या लोकांना काहीतरी निर्णय निघेल असं वाटलं होतं, पण यामध्ये निर्णय न होता फक्त चर्चा झाल्याने ही सभा निष्फळ ठरली असल्याचे बोलले जात आहे। आमदारांनी ठोस भूमिका न घेतल्यामुळे दोन्हीकडच्या लोकांमध्ये नाराजी दिसून येत आहे। पर्यटक ताटकळत। ई रिक्षा सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असल्यामुळे 5:30 पासून पर्यटक ई रिक्षा लाईन मध्ये होते, पण आमदार महेंद्र थोरवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ई रिक्षा थांबा सोडून कृष्णा हॉटेल समोर गेल्याने लाईन मध्ये असलेल्या पर्यटकांना आपल्या लहान मुलांसह अर्धा ते पाऊण तास ताटकळत उभे राहावे लागले। आमदारांचा ई रिक्षातून प्रवास। ई रिक्षा आणि घोडेवाल्यांमधील तिढा सोडवण्यासाठी आमदार माथेरानमध्ये आले। येताना आपल्या कार्यकर्त्यांसह पायी चालत आले, पण जाताना रिक्षांमध्ये बसून गेल्याने घोडेवाल्यांनी तीव्र नाराजी प्रकट केली। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।